टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। महाराष्ट्राचा हा वैभव आहे की 12 ज्योतिर्लिंगपैकी आज एका ज्योतिर्लिंगचा नतमस्तक होऊन दर्शन घेण्याचा एक सौभाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि आम्हा तमाम कार्यकर्त्यांना आणि तेही नवनिर्वाचित आमदारांबरोबर आम्हाला या निमित्ताने मिळाला। त्याचा आनंद तर आहेतच आहे। राज्यामध्ये चांगली प्रगती व्हावी, सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी निर्माण व्हावी आणि ही जी कटुता जी राजकारणामध्ये आणि ते द्वेष जे निर्माण झालेले आहेत ते दूर व्हावे अशीतली आराधना आणि अशीतली प्रार्थना सर्वसामान्य गोरगरीब विशेषतः शेतकरी कष्टकरी कामगार असेल या सर्वांना सातत्याने न्याय मिळावा आशीर्वाद असावा असा महाशिवरात्रीच्या या शुभ दिवशी नतमस्तक होत असताना आम्ही प्रार्थना केलेली आहे। काय दुर्दैव आहे की ज्यावेळी आपल्याला एवढं काय मिळाल्यानंतर अशा प्रकारे आरोप प्रत्यारोप नेतृत्वावरती करणं हे मला असं वाटते संयुक्त नाही आहे आणि त्याचा निश्चितपणे कदाचित त्यांच्या मनाला पश्चाताप होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। कारण एका उच्चस्तरीय पदावरती असणाऱ्या एका व्यक्तिमत्वाने ज्या लोकांनी आपल्याला घडवलं ज्यांच्यामुळे आपण तिकडे आहोत ह्याची जर जाणीव ठेवून जर काम करणार असतील तर मला असं वाटते राजकीय विश्लेषण म्हणून किंवा राजकीयातला एक कार्यकर्ता आणि एक समाजामध्ये काम करणारा कार्यकर्ता अशा तऱ्हेने बघताना म्हणजे दुर्दैव वाटते त्यांच्याबद्दल, अजून काहीच म्हणता येणार नाही। कसं आहे की आता अनेक लोक पाठराखण करण्याचं काम करतायत, अनेक लोक चर्चा करतायत, पण ही जी मंडळी ही कोण आहेत, यांना हे कोणाच्यामुळे इथपर्यंत आलेले आहेत ह्याची जाणीव किमान तरी त्यांनी ठेवायला पाहिजे होती। ठीक आहे, राजकारणामध्ये दोन भाग असतात, दोन विचार असतात, तुम्हाला काही गोष्टी पटलं नाही, तुम्ही राजकारणासाठी सत्तेसाठी जे काय केलं असेल तो त्यांचा विषय, पण एवढं झाल्यानंतर पण परत अशा एका व्यासपीठावरती जिकडे विचाराची घडणं व्हायला पाहिजे ती न करता अशा प्रकारे जे करण्याचं काम करतायत हे दुर्दैवी आहे। कसं आहे, दोन्ही ठाकरे कुटुंब म्हणून घेऊन ते हे कुटुंब आहेत, त्याला काय कोणी वेगळे करू शकत नाही। वैचारिक म्हणा किंवा ज्या विचाराने बाळासाहेबांच्या यांनी प्रेरित होऊन दोघांनी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं भविष्यवाणी मी करणारा कोण नाही। परंतु आता जी टोकाची एकंदरीत भूमिका झालेली आहे त्यात फार लवकर काहीतरी होईल अशातला भाग नाही। आणि दुसरी महत्त्वाची अशी आहे की विशेषतः ज्या पक्षाबरोबर आणि ज्या पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्याबद्दलचा विश्वासार्थी हा जो एक प्रश्नचिन्ह सर्वांच्या मनामध्ये समाजाच्या निर्माण झालेला आहे तो कितपर्यंत पुढे येऊन अशा गोष्टीसाठी एकत्रित रीतीने किंवा समाजासाठी काम करण्यासाठी एकोपाने राहील की नाही राहील हा प्रश्न आहे। जनभावना तर ही पण होती की कुटुंब तुटलं पण नाही पाहिजे होतं तरी देखील एक वेगळा पक्ष झाला। जनभावना ही होती की अशा अडचणीच्या काळामध्ये देखील एक बंधू या नात्याने त्यांनी त्या साथ आणि हात द्यायला पाहिजे होतं। अशी दोन्ही बाजूनी आहे, म्हणजे मी फक्त आमच्या बाजूनी किंवा त्यांच्या बाजूनी एवढंच म्हणणार नाही। जनभावना आहेत, पण जनभावनाचा आधार करत असताना जे विश्वासार्थी पाहिजे ते विश्वासार्थीची कमतरता मला तरी आज दिसते। हे दुर्दैवी आहे, जर आज ते तसे म्हणत होते तर असं कुठचा दबाव होता आणि अशा दबावाखाली का ते बळी पडलेत। आज समजा ते माझे सहकारी आहेत, खासदार आहेत, परंतु मला असं वाटतं अभिनेत्याच्या व्यतिरिक्त पण जी समाजामध्ये काम करणारे कार्यकर्त्याची एक मनामध्ये जिद्द असली पाहिजे आणि मला असं वाटते त्यावेळी त्यांनी त्याला विरोध केला पाहिजे होता किंवा परखटपणे येऊन त्यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे की हे मी करणारच किंवा नाही तर मला याच्यातून तुम्हाला बाहेर यावं लागेल किंवा बाहेर करावं लागेल। ही भूमिका त्यांनी घेतली असती तर खरोखरच त्यांच्याबद्दलचा आदर अजून माझा वाढला। अर्थात तो आदर आजही कायम आहे, पण ते आदर ठेवत असताना अशा गोष्टी आता पुढे येणं आणि आपण बघितलं असेल की छावा हे देशाच्या स्तरावरती हिंदी चित्रपटमध्ये आणि ज्या कौशल्याने विकी कौशल असेल किंवा इतरांनी काम केल्यानंतर ते जे आहेत पण या अगोदर अनेक नाटकं झालीत, अनेक असे कलाकार लेखन झालेले आहेत, मग ती प्रसिद्धी का मिळाली नाही ही जी खंत महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये काम करणारा एक कार्यकर्ता आहे। मला आठवते की संगमेश्वरच्या जवळ कसब्याला मी ज्यावेळी गेलो होतो सरदेसाई वाड्याकडे पाहताना पण खऱ्या अर्थाने स्मारकाची रूपरेषा किंवा स्मारक म्हणून स्वरूपमध्ये आजही दुर्दैवाने तिकडचे राज्यकर्ते मग त्यात आम्ही पण आहोत आपण कमी पडलो आणि छावानंतर आता त्याची ती चर्चा होते। छावानंतर आपले छत्रपती किती महान होते ह्याची आज आपल्याला आठवण एका
चित्रपटातून आपल्याला व्हावी हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुर्दैवी वाटते. कारण आम्हाला लहानपणापासून जे इतिहास शिकवलं गेलं ते इतिहासाची आखणी करून गेली. मग हे प्रकटपणे अजून लोकांपर्यंत आणण्यासाठी आम्ही सर्वजणच कमी पडलो आहोत का किंवा राज्यमर्यादेवरून आपण कमी पडलो आहोत का हा प्रश्न आपल्या सर्वांना विचार करावा लागेल. नाही, मी असं म्हणणार नाही, कारण शेवटी ते कलाकार आहेत. त्यांना जे दिलेली स्क्रिप्ट आहेत किंवा काय ते आहेत, त्यांना वैयक्तिक स्वातंत्र्य असताना त्यांनी त्यांच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवरती महाराजांची भूमिका किंवा महाराजांच्याबद्दल त्यांचा जो वैयक्तिक मत आहे प्रकटपणे मांडलेलं आहे. तर मला असं वाटत नाही. मत्स्यजोगचे देशमुख कुटुंबीय ते आजपासून उपोषण त्यांचं उपोषण सुरू आहे. धनंजय मुंडेंचा आजही राजीनामा होतो. कालच पवारसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की ही दुर्दैवी आहे की राज्यकर्ते म्हणून घेऊन ही सर्व जी मंडळी आहेत ह्याच्यामध्ये काही बघायला तयार नाही किंवा ह्याच्यातलं गांभीर्य पण घ्यायला तयार नाही. किंबहुना त्यालाच एका प्रकारे पाठिंबा देण्याचं काम होतोय का, ह्याच्यामध्ये काय खरं खोटं हा नंतरचा भाग आहे. परंतु ज्या कुटुंबाच्याकडे हे जे असा आघात झालेला आहे त्याच्यात शासन अजून त्यांची समजूत किंवा शासन म्हणून घेऊन त्यांनी अजून त्यांचं समाधान ते का करू शकले नाही हा संभ्रम आहे. आणि म्हणून लोकांच्या मध्ये मनामध्ये चीड निर्माण झालेली आहे. हे असलं आता हे ते नेतृत्वाने ठरवायचं आहे. म्हणजे नेतृत्वाने ठरवायचं आहे, आरोप सिद्ध झाल्यानंतर ठरवायचं आहे का नैतिकतेच्या आधारावर करायचं तो त्यांचा विचार आहे. पण कुटुंबावरती जो आघात झालेला आहे, कुटुंबाच्या मनामध्ये जी एक भीतीचं वातावरण किंबहुना कुटुंबाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे की आम्हाला न्याय मिळेल की नाही मिळेल, यासाठी सरकार कमी पडलेलं हे नकारू शकणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.